हे बघा फक्त जांभूळ तोडण्यासाठी हे काम चालू आहे. फायनली दीपराजने पूर्ण गुच्छ तोडलाय. पुढे वरती कर. अय खाली पडले. ओ नाईस. साईज बघा जांभूळचे. सासर बहू मिलके जांभूळ तोडके खा रे. जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी. हॅलो गाईज, वेलकम टू दीपराज की जान्हवी ब्लॉग. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आम्ही गेलेलो माझ्या माहेरी माझ्या भावाच्या लग्नासाठी आणि लग्न करून आम्ही परत आलोय शिरपूरला. तर काही शिरपूर मधली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट आम्ही तुम्हाला दाखवतो, जे आमच्या घरातून सनसेट. हा दीपराज वरती खूप छान लाईट येतो. आम्ही लॉकडाऊन मध्ये खूप फोटोशूट वगैरे केलेलं इथं आणि सनसेट दाखवलो. आणि हा सनसेट आम्हाला रोज बघायला मिळतो आमच्या घरातून. हेच मुंबईला आम्ही बघण्यासाठी खूप तरसत असतो, बट ठीक आहे आता इकडे खूप छान दिसतोय आम्हाला. आणि अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट जी दीपराजने 5 वर्षाआधी केलेली आणि आता त्या गोष्टीला फळ मिळालंय. तुम्ही मागे बघू शकता जांभुळाचं झाड आहे. हे 2020 मध्ये मी लावलेलं. तुम्ही फोटोज पण दाखवतो मी तुम्हाला. मी माझ्या बहिणीने माझ्या भावांनी आम्ही सगळ्यांनी मिळून इथं झाडं लावलेली. आंब्याची पण दाखवू इकडे. आंबा, चिकू, त्याच्यानंतर हे सीताफळ, याची सगळ्यांची झाडं लावली. बरेच झाडं लावतात. मी जांभूळचं झाड लावलं तर 2026 काही फळं आलेली आहेत आणि आम्ही वाट बघत होतो कारण की 5 वर्षापासून फळं येत नव्हतं या झाडाला. आणि फायनली हे फळ आलं. जांभुळाच्या झाडाला फळ यायला थोडा वेळ लागतो, कारण आमच्या घरी पण माझ्या माहेरी शेतात जांभुळाचं झाड लावलं, त्याला पण 5 वर्ष होत आली आणि त्याला ह्या वर्षी फळं लागली. बहुत रिस्क उठाते हुए. आता ऑलमोस्ट काही पिकली आहे आणि काही अजून पिकण्याच्या स्टेजमध्ये, अजून कच्ची आहेत ती. हे बघा फक्त जांभूळ तोडण्यासाठी हे काम चालू आहे. बरे हाताजवळ होतं म्हणून मी तोडतो. जास्त लांबचे नाही तोडणार. इथे तर ऑलमोस्ट खूप सारे पिकले ते याला. आता मी फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे आमचं झाडावरचे जांभूळ. आणि खूप मस्त लागतं खूप. आणि खूप मोठा जांभूळ आहे. अरे एक नंबर लागला. अरे आम्हाला जास्त काही एक्सपिरियन्स नाही, सो मम्मी हे काम करणार आहे. आता मम्मीचा जुगाड बघा तुम्ही. याला टोपी लावणार आणि टोपी हे हातानेच तुटतील, त्यांना हातानेच तोडू. हे बघा, घे ट्राय कर. देसी जुगाड मस्त आहे ना. मम्मीची ऍक्टिंग बघ. वाह क्या एक्टिंग कर रहा है. चलो देसी जुगाड. आता कुठे ब्लेड कुठे लावलं हे बघा इथं. एकच आलंय. अरे 2 आलेत. वा वा घ्या. तर आता मी हे तोडून जान्हवी आणि मी बसणार आहे शिरपूरच्या बस स्टँडला विकायला. आणि दीपराज बोलणार आहे त्याला 40 का पाव 40 का पाव 40. आता बघा मम्मीने केलाय जुगाड परत दुसरा. सुरी लावली. आता सुरी तो वाकडे तिकडे होणार म्हणजे पडेल खाली. नाही हे बघा, हे लहान मुलं जांभूळसाठी उभे आहेत. ओय जांभूळ घ्यायचं का? जांभूळ कुठे आहे का मम्मी? हां हे पडलेत, कच्चे आहेत अजून. हां इकडे पडलेले. हा एक सापडला. घे घे ना तू. जा खा आता, धुवून खा ते. हो पण आता बघ मम्मीचा तिसरा जुगाड काय होतं काय माहिती. आता या बॉटलमध्ये अटकेल आणि ते पडेल. थोडं वरती कर. अय खाली पडले. हे बघ इकडे पडलं बघ. इकडे गाडीजवळ बघ, गाडीजवळ गाडीजवळ पडलं बघ. दिसतं का? खिचो. अरे वा एकदम भारी. अरे वा 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 वा. एक कच्चं तुटलं. हे पक्षीने घाललंय बघा. खा ना, चांगलं आहे ना. हा बघ तो गोळा येतो बास्केट मी गोळा करतो. दाखव. हे बघ रे, हे याचं बास्केट बघ. वा 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 आमच्यापेक्षा तुझ्याकडे जास्त आहे. आमचे बघा एवढेच गोळा झाले आणि त्याचे बघा छान रे. ये दीपराज का इधर जुगाड चल रहा है. हा ऐस तुम्ही बघू शकता मी खूप मोठा गुच्छा अटकवला आहे. हे बघा, हे बघ याने कोण. फायनली दीपराजने पूर्ण गुच्छ तोडला है. बॉटल का जुगाड काम में आ रहा है. ओ नाइस. दिखा. धुतलेला नाही अशी, तसंच खाताय. मला पण एक चान्स पाहिजे. हे का तो पाडशील तो खाली. नाही पाडणार. तर मम्मी आता वरती येते. मम्मी थांब खाली. जान्हवी ट्राय करते पण जान्हवीचा हात काय पोचत नाही. अय राहू दे ना ग. काय ग? नाही दे त्याला. दे मम्मी. मी त्याला देऊन दिला डायरेक्ट. हे घे रे. उचलते. वरती कर, वरती कर. अरे वा भारी. पण आपण थोडं एक चूक करतो जान्हवी. पिकलेले पण तोडतोय आणि कच्चे पण तोडतोय. अरे पण हे अजून पिकलेच आहेत छान. हा मग अजून आता उद्या परवा तोडायला पाहिजे. प्रत्येकाने एक 2 3 आणि काही साईज बघा जांभूळची.
सास और बहू मिलके जांभूळ तोड के खा रहे जांभूळ पार्टी कर रहे. त्याला मीठ लावून खातो आता मी. मीठ लावून तर अजून भाजी लागतात. सगळेच आता मी आमच्या टेरेसवर आलेलो आहे. तुम्ही व्ह्यू बघू शकता आमच्या टेरेसवरचा. हे पूर्ण शिरपूर आणि हे जांभळं झाड इथपर्यंत आलेलं आहे वरती. अजून आतापर्यंत त्यांनी 100 वेळा सांगितलं Yes. की आमच्या टेरेसवरचं दरवेळेस. आणि हे शिरपूर आहे. आणि आमच्या घराचं अजून कामच चालू आहे. आमच्या घराचं काम कधी संपणार नाही आहे. जेव्हा पण मी येतो शिरपूरमध्ये आमच्या घराचं काम चालू असतं. तर गाईस ही आमची गावाकडची लाईफ. जान्हवीच्या गावाकडे अजून छान आहे. तिचं घर तर शेतातलंच आहे. शेतात अजून त्यांच्या झाडाला जांभूळ नाही आले. तोडले का नाही तुम्ही? अरे बाबा ते किती दिवसाचं आहे तुम्हाला माहिती आहे का? करा. बायकोसमोर नवऱ्याला कामाला लावते. यांचा स्टाईल बघा झाडायचा. आता आम्ही हे सर्व वॉश करणार आहे. आता जस्ट थांब गं. आज जस्ट काम संपलेलं आहे. दीपराज फुल तयारीमध्ये आहेत. एकदम जोशमध्ये काम करताय. काम फक्त पाणी टाकायचं करताय. खरडा इकडेच पडलेला आहे. कधी मारतात पाणी टाकून खरडा मारतात. हा तर दीपराज एकदम कोपऱ्या कापऱ्यातली घाण बाहेर काढताय. जान्हवीने आपलं काम चालू केलेलं आहे. हे माझं काम होतं पण तिने घेऊन घेतलं. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. थकणार नाही मी. सो आता आमचे वरचं साफसफाई वगैरे सगळं झालेलं आहे. मम्मी पण खाली पायऱ्या वगैरे साफसफाई करतात. आमच्या घरी अशा प्रकारे दूध येतं. प्युअर म्हशीचं दूध. आणि हे दूध काय बोलली तू? प्युअर 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 म्हशीचं दूध. ओरिजिनल म्हशीचं दूध. बस हे गावाकडे आल्यावर थोडी माझी भाषा एकदम गावाकडची जाते. खानदेशी होऊन जाते. गावाकडे आलं मुंबईला नसते आपली अशी भाषा. सो इथं जान्हवी करते देवपूजा. हे आमचं देवघर आहे. घर आमचं पूर्ण कंप्लीट झालेलं नाही कारण की आमच्या घराचं अजून फर्निचर चालू आहे. बऱ्याच गोष्टी बाकी आहेत. हॉलमध्ये पण बऱ्याच गोष्टी बाकी आहेत आमच्या. तरच तुम्हाला मी पूर्ण होम टूर देणार आहे आमच्या घराचा. हा सोफा जस्ट रेडी झाला. हे कवर वगैरे नसणार आहे. हा TV इथं येणार आहे. इथं TV टेबल येणार आहे. घर अजून फायनल रेडी झालं की तुम्हाला प्रॉपर होम टूर मिळणार आहे. खालून वर. हा आहे मी लहानपणीचा फोटो आहे. ही माझी बहीण आहे. पप्पा आहेत. या फोटोमध्ये रितेश देशमुख बघू शकतात. तर रितेश देशमुखचा मी फिल्म एडिट करतो मर जावा. तेव्हा मी फिल्म एडिट करताना त्यांना भेटलेलो. हाय, दीपराज जळचा मी मोठा फॅन आहे. यांचं काम मला फार आवडतं. गुड लक अँड डू सम ग्रेट वर्क. ओके. आणि सेकंड मी जॉन अब्राहमला भेटलेलो. त्याचा बाटला हाऊस फिल्म एडिट केला. पहिला हा फिल्म होता, मग हा फिल्म एडिट केला. मग दोघांना त्याच प्रोडक्शनमध्ये भेटलेलो जेव्हा मी एडिट करत होतो फिल्म. हे फर्स्ट टाइम माझ्या आयुष्यातला असं सेलिब्रिटीसोबत फोटो होता. म्हणून पप्पांनी काय केलं 2020 याची फ्रेम बनवली पप्पांनी आणि मला सरप्राईज दिलं. मी घरी आलो तेव्हा बघितलं. खूप भारी वाटलं मला. तर गाईज हे बघा, हे कूलर आहे. 30 वर्ष जुनं कूलर आहे. जेव्हा माझा जन्म झालेला तेव्हा मम्मी आणि पप्पांनी कूलर घेतलेलं. आणि आता माझं पण एज 30 वर्ष आहे आणि कूलरचं पण एज 30 वर्ष आहे. आणि आता मम्मी काहीतरी जुगाड करून याला काय करते तू हे बघ निघाला इथं लावायचा प्रयत्न करते म्हणजे पाणी इथं उडेल. माझ्या जन्माला घेतल्यानंतर माझ्या बहिणीसाठी यूज झालं. नंतर बरेच आमच्या घरात जेवढे पण मुलं जन्माला आले प्रत्येकासाठी हे कूलर यूज झालेलं आहे आणि अजून पण हे चालतंय. पण दरवर्षी काही ना काही याचं खराब होतंच. ते मोटर चेंज होते, कधी काय चेंज होतं, कधी हा चेंज होईल, कधी हे चेंज होतं. चांगलं असल्यावर काय फेकायचं का? चांगलं थोडी मी फेकायला थोडी लावतोय मी. काय केलं हां, रिपेअरच करायचं. मी कधीच बोललो नाही की कूलर विकून दे फेकून दे. मी बोललो राहू दे. माझे मुलं विलं माझं काही पुढचं फ्युचर येईल त्यांच्यासाठी यूज करू आपण. काय माहिती ते लोक यूज करतील की नाही. बट हे कूलर मी आठवण म्हणून ठेवणार आहे घरात. शो पीस म्हणून ठेवून देऊ फक्त. बट हे राहू दे कूलर. कधीच विकायचं नाही, कधी कोणाला काही द्यायचं नाही.